मुंबईच्या रणरणत्या उन्हात थंडावा अनुभवण्यासाठी आम्ही गेलो होतो फिनिक्स मार्केट सिटी कुर्लामधल्या स्नो वर्ल्डमध्ये। तर आपण आज जाऊन बघूया तिथे काय काय मजा येते आणि काय काय फॅसिलिटीज आहेत। हे तिकीट काउंटर आहे, इकडे तुम्ही तिकीट घ्यायचं आहे। त्यांचे दर अर्ध्या तासानंतर पाऊण तासाचा टाइम स्लॉट आहे, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ ठरवून इकडे तिकीट घेऊ शकता। इथे इन्स्ट्रक्शन्स पण दिल्या होत्या काय करायचे आणि काय नाही करायचे ह्याच्या। इथे यांनी पिक्चर्स लावले, थोडक्यात माहिती की तुम्ही आज जाऊन अशा प्रकारे एन्जॉय करू शकता। तर आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी असा एक सेक्शन अरेंज करून दिलेला आहे, जिथे तुम्ही गम बूट्स, ग्लव्स आणि ते जॅकेट्स स्नोवाले ते सगळं घेऊ शकता। ते तिकीटमध्येच इन्क्लूड असतं, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे चार्ज करावे लागत नाहीत। सॉक्स मात्र विकत घ्यावे लागतात, सो जाताना सॉक्स आठवणीने नक्की घेऊन जा। त्याच्यानंतर त्यांनी इथे टॉयचं एक सेक्शन आहे आणि काही सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे तुम्हाला हवे असतील तर इथे घेऊ शकता। आणि त्याच्याशिवाय तुमचं जे काही बॅगेज असेल, पर्स, बॅग्स, ते तुम्ही इथे ठेवू शकता। त्याच्यानंतर आपण सगळं रेडी झाल्यानंतर आत जायचं आहे। आत गेल्या गेल्या तुम्हाला हे असे पेंग्विन्स दिसतात आणि पूर्ण बर्फाच्छादित एक मोठं फ्लोरिंग दिसतं। त्याच्याशिवाय जसं काही स्नो पडणाऱ्या किंवा स्नो असणाऱ्या प्रदेशांमध्ये जे काही असतं ते सगळं तुम्हाला इकडे एका नजरेत दिसेल। छोटे छोटे इग्लू त्यांनी बनवलेले आहेत। त्याच्यानंतर एका साईडला त्यांनी स्केटिंगसाठी सेक्शन केलं आहे, स्नोवर स्केटिंग करण्यासाठी। ज्यांना आवड असेल ते तुम्ही तिथे जाऊन करू शकता। हे तिकिटामध्येच इन्क्लूड आहे, त्याच्यासाठी वेगळे चार्जेस देण्याची गरज नाही। तर तुम्ही तेवढे एक्सपर्ट पाहिजे की स्नोवर तुम्ही स्केटिंग करू शकता, तुम्ही ते पण एन्जॉय करू शकता। त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला त्यांनी हे खूप छान एक घर बनवलं होतं, जसं की बर्फाच्छादित प्रदेशामध्ये घर असतं, स्लोप असलेले छप्र आणि पूर्ण लाकूड असलेलं, लाकडाने बांधलेलं घर। त्याच्याशिवाय तिथे बाहेर एक क्यूट चेअर पण ठेवली होती। सो आपण आज जाऊन बघूया त्या घरामध्ये काय आहे। पायऱ्यांवर पण छान बर्फ होता, जसं की आपण बघतो बर्फाच्छादित प्रदेशातल्या घरामध्ये। त्यांनी इथे जस्ट घर बनवले आहे आणि बेंचेस ठेवले आहेत, म्हणजे तुम्ही खेळताना जर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल तर तुम्ही इथे येऊन रिलॅक्स बसू शकता थोडा वेळ। त्याच्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी इथे प्राणी पण ठेवले आहेत जे बर्फात असतात तसे। काही लेपर्ड्स आहे, टायगर्स आहे, पॅन्डा आहे, त्याच्यानंतर बेअर आहे। झाडं पण बनवली आहेत, झाडं अर्थात आर्टिफिशियल आहेत, पण त्यांनी तो लुक आणायचा प्रयत्न केला आहे। त्याच्याशिवाय पेंग्विन्स आहेत आणि त्याच्यानंतर हे ते अशा राईड्स आहेत, म्हणजे ते नाही आपणच आपलं बसायचं, मोठ्यांसाठी छोट्यांसाठी, आणि मग ते खेचायचं। सो ते खेळताना पण खूप मजा येते। त्याच्याशिवाय इकडे पॅन्डा आहे, या पॅन्डासोबत तुम्ही फोटो काढू शकता। त्याच्यानंतर हे इग्लू बनवलेले आहेत त्यांनी, तिथे जाऊन तुम्ही फोटो काढू शकता। बर्फ हातात घेतला तर तो रिअल बर्फ आहे अगदी। त्याच्याशिवाय त्यांनी एक सेक्शन केलं आहे, प्रचंड गारवा आहे तर तुम्ही चहा कॉफी तिकडे मागवू शकता, ते बनवून देतात। आणि लहान मुलं असतात त्यामुळे त्यांच्यासाठी दूध पण तिकडे अवेलेबल होतं। त्याच्यानंतर इकडे स्नोफॉल पण ते करतात एव्हरी आय थिंक अर्ध्या तासाने। आम्ही तो स्नोफॉल बघितला, पण ते मला कॅप्चर नाही करता आलं। स्नोफॉल होतो आणि स्नोफॉल झाल्यावर खूप मजा येते, अजून थंडावा मिळतो। इथे लहान मुलांसाठी त्यांनी स्लाइड्स ठेवल्या आहेत आणि मोठ्या माणसांसाठी पण एक मोठी स्लाइड ठेवली आहे, ज्याच्यात तुम्ही ते एक टायर असतं त्याच्यात बसायचं आणि मग तुम्ही स्लाइडवर एन्जॉय करू शकता। बर्फ रिअल असल्यामुळे आत गेल्या गेल्या पूर्ण हात, नाक सगळं काही गार झालं होतं, कान पण गार थंड झाले होते आणि तोंडातून वाफा निघत होत्या। असं वाटत होतं आपण खरंच कुठेतरी काश्मीरला वगैरे आलोय की काय। आणि स्लाइड अशा प्रकारे तुम्ही बसून त्या स्लाइडवर तुम्ही मजा करू शकता। त्यांनी फोटोसाठी विशेष लक्ष दिलं आहे, जिकडे तिकडे क्रिसमस ट्री ठेवले आहेत। त्याच्यानंतर फील देण्याचा प्रयत्न केला आहे काश्मीर किंवा स्वित्झर्लंडसारखा। इथे स्नोमॅन पण त्यांनी ठेवला होता मुलांसाठी मजा करायला। सो स्नोमॅन आहे, त्या तिकडच्या प्रदेशासारखी घरं आहेत, प्राणी आहेत। हे जे घर आता दिसतंय तिथूनच स्नोफॉल करतात ते, आणि तो स्नो मग सगळीकडे पडतो आणि मग त्या स्नोमध्ये जाऊन तुम्ही डान्स करू शकता, एन्जॉय करू शकता। आणि म्युझिक सतत वाजत असतं, म्युझिक थोडंसं लाऊड होतं, मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की म्युझिक थोडं कमी करा, मग त्याने रिक्वेस्ट बघून
मग म्युझिक कमी केलं. तिथे तुम्ही फोटो काढू शकता आणि ते तुम्हाला इथे डेव्हलप करून मिळतात मोठे फोटो काढायचे असतील तर. अशा प्रकारे आम्ही स्नो वर्ल्ड एन्जॉय केलं. मुलांना घेऊन तुम्ही नक्की जाऊ शकता. तिकीट आहे 700 रुपीज पर पर्सन, त्याच्यात सगळे इन्क्लूड आहे. सो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.